स्कोअरचं डिटेल्स पुढे मिळेल मला मागे. आणि इथे ॲपवाला कोण आहे ॲपवाला दाखवा. हां बघा बघा प्रज्वल ठाकूर संघमालक. त्याचबरोबर दुसरी टीम आपल्या समोर आहे शैलेश गुरव संघमालक यांच्यामध्ये ही मॅच आपण बघतोय. सुंदर असं चित्र होता होता शैलेश गुरव. स्कोररकडे आपल्या फिल्डरच्या नावासकट कोणतरी खेळामध्ये बसवावा. खूप छान असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं. राहुल धुरी यांचा दुसरा चेंडू छान असा क्षेत्ररक्षण पुन्हा बाउंड्री जाता जाता राहिली आहे. टोल जाता जाता राहिलेला आहे. कोहली यांच्याकडून छान असं क्षेत्ररक्षण. दुसरा बॉल ऍप कुठे उघडा दोन रन घेतलेले आहेत. 2 रन घेतलेले आणि वाईड आहे. नो बॉल आहे. ओके लावलेला नाहीये. जागेवरच नो बॉल मारता नाही आलाय अमित बेगम यांना. दुसरा बॉल वाईड गेलेला आहे आणि वाईडची या ठिकाणी आपण विशाल अमित शिगम यांना चौकार त्या ठिकाणी अमित शिगम यांच्याकडून. शिगम 5 चव्हाण 1. अरे काम कर दिया तुम. और कर रहा हूँ को बढ़ाता हूँ. बॉल 13 रन आपल्या या स्कोरबोर्ड वरती दिसत आहेत. हो गया पुढे मस्त छान असं क्षेत्ररक्षण. गोकुळ वॉरियर्स त्याच्याकडून छान असं क्षेत्ररक्षण. बॉलरचं नाव आपल्याला व्यवस्थित करा. राहुल धुरी यांचा हा चेंडू आणि खूप छान असं क्षेत्ररक्षण पुन्हा. बाउंड्री जाता जाता राहिलेली आहे. धोनी यांच्याकडून आवडती ही ओव्हर. छान असं प्लेसमेंट आपल्या विशाल चव्हाण यांच्याकडून आणि बॉल हातातला सुटतोय पण क्षेत्ररक्षण त्याकडे चावलं जात आहे. पुढे मला वाटतं की ओव्हर त्या ठिकाणी संपलेली आहे आणि 17 रन दिलेले आहेत. 17 रन झालेले आहेत एका ओव्हरमध्ये. आणि दुसऱ्या ओव्हरकडे वळताना ओव्हर नक्की कोणाला द्यायची त्याची चर्चा प्रशांत पापेकर आणि टीम करते. गोकुळ चॅलेंजर बोलते 17 वरती 0 विकेट. खूप छान असा त्या ठिकाणी फलंदाजी आपल्या विशाल यांच्याकडून अमित यांच्याकडून सुद्धा. दुसरे बॉलर आमचे आलेले आहेत शर्मा सोमनाथ शर्मा
या ठिकाणी गोलंदाजी करायला दुसरी आणि शेवटची ओव्हर टाकायला आलेले. बघूया काय पवित्रा घेतात ते. कशा पद्धतीची बॉलिंग आपल्याला बघायला मिळते, कशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. विशाल यांच्याकडून घेता आलाय. 18 रन, एक बॉल, एकच बॉल सोमनाथ यांच्याकडून टाकला गेलाय. नो बॉल आहे. हो हो हो, नो बॉल, नो बॉल. 19 रन पोहोचलेला आहे स्कोर. चाललेला आहे. 2 रन काढलेले आहेत. खूप छान असं रनिंग बिटवीन द विकेट दोघांकडून. समंजस अशी खेळी. कडक शॉट मारला होता पण कांबळे यांच्याकडून छान असं क्षेत्ररक्षण केले गेलेले. 2 बॉल केलेले. 2च बॉल ना? 2 बॉल की 3 बॉल? 2 बॉल. 2 बॉल झाले असणार. सोमनाथ चौथा बॉल टाकला त्यांनी. इकडे 4 बॉल दाखवतोय. अंपायरला विचारा. अंपायर एक नो गेलाय पहिला. इकडे नो केलाय. 3 बॉल झाले. 3 बॉल झाले. एक बॉल आपला पहिला बॉल नो बॉल गेलेला. 3च बॉल. ठीक आहे ठीक आहे. योगेश सांगतो. ओके 3 बॉल झाले. 3 बॉल झाले. पहिला बॉल नो गेलेला होता. सोमनाथ शर्मा हा चौथा बॉल टाकताना आणि आपले गोलंदाज सोमनाथ शर्मा आहेत. 20 रन. 1 ओव्हर 4 बॉल झालेले आहेत आणि 5वा बॉल टाकताना सोमनाथ शर्मा. विशाल चव्हाण बाहेर गेलेला आहे बॉल. घेतलेला आहे. सोमनाथ शर्मा यांनी 24 रन स्कोरवरती गेले आहेत. पुढचा बॅट्समन कोण जातोय बघायचंय आपल्याला. शेवटचा बॉल खेळायला कोण येतोय? सुदेश फुळी मैदानात आलेले आहेत. शेवटचा 1 बॉल मध्ये 24 झालाय स्कोर. 1 रन. 24 रन. तिकडे विचारा माझ्या काही मला ते दिसतंय तेच बोलला ना मी फक्त. बाकीचं माझ्या नाही. अंपायर आणि शेवटचा बॉल या मॅचचा या इनिंगचा बॉल ठरवलेला आहे. रात्रीच्या या घरात बॉल दिसणार नाहीये. ठीक आहे चला चालून घ्या. पटापट घ्या. पुढे घ्या. वेळ कमी आपल्याकडे. चला 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 आटपा. अंधारात आपला नाईट वॉचमॅन ठेवलेला आहे का तिकडे? योग्य आहे. ठीक आहे चला चला. लास्ट बॉल या इनिंगचा. सुदेश फुळी काय करतात बघूया. नो बॉल टाकलेला आहे आणि आपल्या या धाव मिळालेली आहे. आता यावरती काय करतोय बघूया आपण. अमित शिगम शेवटचा बॉल
खूप छान धावसंख्या बोलली आहे 27 सॉरी अरे या 27 करा रे 28 ला येईल हा ओके ती उजवी आहे जरा 28 ला विन वेळ न दवडता लगेचच आपले दोन बॅट्समन जागेवरती उतरवायचे पिचवरती घ्यायचे आणि आपलं क्षेत्ररक्षण लगेचच आवडतं घ्यायचं आहे लगेचच संघ मालक शैलेश गुरव आणि कॅप्टन यांनी आपली टीम मैदानात उतरवायची आहे फटाफट आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे पहिले दोन बॅट्समन कोण येत आहेत नाव काय त्यांचे पहिले दोन बॅट्समन ओपनिंगला येत आहेत पुढच्या मॅचचा टॉस उडून घ्यायचा आहे फटाफट आपल्या कमिटी मेंबर्स पुढची मॅच होती आहे कोण येत सुपर किंग्स आणि गोकुळ इंडियन्स यांचा टॉस उडवण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मागे करून घेऊया त्यांचा टॉस उडवायला मी विनंती करतो आपले कोण आहे टॉस उडवून घ्यायचं विशाल संजू राणे आणि सागर मोहने यांनी कृपया लवकरच यायचे मागे इथे टॉस उडून घ्यायचंय सागर मोहने आणि संजू राणे बॉलर कोण आहे आपला बागवे गौरव बागवे आपले बॉलर आहेत पंकज डांबरे आणि प्रशांत बापरकर हे आपले दुसरे मॅच चालू करायची वेळ दौडता फिल्डिंग झालेली आहे बॉलर जास्त वेळ न घालवता आपला पहिला चेंडू टाकण्याचा फिल्डिंग अजून झाली नाही किती प्लेयर बघायला म्हणून प्लेयर लागले चला क्विक प्रशांत बापरकर आणि आपला पंकज कांबळे पहिला बॉल करताना पंकज कांबळे खूप छान बॉलिंग तुमचा स्पिनर आहे हा ऑलराऊंडर आहे उत्तम अशी स्पिन गौरव बागवे यांच्याकडून पूर्ण या टुर्नामेंटमध्ये बघायला मिळते आम्हाला विकेटची बघायची बॅटिंग बघायची हा बॉल दोन बॉल खेळून धाव बोलते एक ओव्हर पहिला बॉल खूप छान असा रंगवलाय तिसरा बॉल खेळताना प्रशांत बापरकर मस्त हो हो स्पिनर भारी आहे गौरव ही ओव्हर जर राबवली काय झालंय ओके वाचलं थोडक्यात बचावलेले आहेत प्रशांत बापरकर 4 बॉल नंतर 2च धावा आपल्या या फुटबॉलवरती दिसत आहेत 2च धावा 4 बॉल नंतर काय करतात धावा ओके ठीक आहे पाचवा बॉल टाकताना बघ आपला गौरव बागवे खूप छान असा प्लेसमेंट पण छान आहे हात लावला की डायरेक्ट वर टाकायचा बॉल
म्हणजे एकत्र जाते. पाच बॉल 3 धावा आणि मैदानात अक्षरशः लोळून क्षेत्ररक्षण करतायत दोनही फिल्डर दोन्ही बाजूला. खूप छान अशी खेळी दोन्ही संघाकडून बघायला मिळाली. या ठिकाणी कुडी दुसऱ्या बाजूला आमचा डाबरे अक्षरशः लोळून आपापल्या संघासाठी खेळताना. तिथे एका ओव्हरनंतर फक्त 5 धावा आपल्या या स्कोरबोर्डवरती दिसत आहेत. फक्त 5 धावा म्हणजे आपल्याला 28 धावा करायचे आहेत आणि आता 5 धावा गेलेले आहेत म्हणजे 23 धावा अजूनही तुम्हाला पुढच्या या एका ओव्हरमध्ये करायचे आहेत. खूप मोठं चॅलेंज आहे. तरी सुद्धा बघूया अमित शिगम यांच्या बॉलिंगवरती काय पवित्रा घेत आहेत आमचे प्रशांत बापरकर. अमित शिगम आपला पहिला चेंडू टाकताना प्रशांत बापरकर. बघूया काय होतंय. जेवढा तरतुदी मारता येईल तेवढं मारायचा प्रयत्न करायचंय. कारण तुमचा बॉल एक टप्पा गेल्याने खूप नुकसान होत आहे या ठिकाणी संघाचं. चेंडू महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. अमित शिगम यांच्या नावावरती हा विकेट. पुढे दुसरे प्लेयर आमचं जात आहेत राहुल धुरी. त्यांचं नाव राहुल धुरी आहे. सूरज येत आहे राहुल धुरी. पहिला बॉल खूप छान अशी बॉलिंग दोन्ही बॉलरकडून अमित शिगमकडून खूप छान असा ओव्हर. चौथा बॉल सुद्धा राबवला त्यांनी. 2 गोसाठी अमित शिगम. बाउंड्री लास्ट शॉट मारण्याचा प्रयत्न पण एका चेंडू बाकीचे रन कसे काय जमतील बघूया. काय प्रकार असेल बघूया. पण अमित शिगम मला वाटत नाही की रिस्क घेतील. बघूया पुढचा हा आणि शेवटचा या सामन्यातला हा चेंडू अमित शिगम. एक नंबर असा बॉल खूप छान. आणि या ठिकाणी आमचे शैलेश भुरव कन्सिस्टंट मला वाटतं विनिंग राहिली त्यांची. गोकुळ इंडियन आणि चेन्नई एक्सप्रेस. गोकुळ इंडियन आणि गोकुळ सुपर किंग्स पटकन जास्त वेळ न दौडता आपल्या ज्या खेळपट्टीवरती यायचं.